राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। हळदीचे दर जैसे ते असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे। सरासरी 13,000 रुपयांपर्यंत मिळतोय दर। यंदा दुष्काळाचे ढग मान्सूनवरती एल निनोचा सावट झालेला असून सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रामध्ये वातावरण कसे असेल बघा। महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये नेहमीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। किनारी कोकण विभाग तसेच विदर्भातील काही भागांमध्ये तुलनेमध्ये पावसाचे वितरण चांगले राहू शकते। सरासरीपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावरती याचा परिणाम होऊ शकतो। पीक नुकसानाच्या सर्वेक्षणामध्ये टाळाटाळ होत असून तातडीने कारवाई करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। एसटीबीटी बियाण्यांवरील निर्बंध हे तातडीने मागे घ्या, ललित बहाडे म्हणाले। शेतकऱ्यांचा तंत्रज्ञान वापरण्याचा अधिकार मान्य करा। बियाण्यांवरती बंदी घालण्यासाठी समित्या स्थापन करण्याच्या निर्णयाचा निषेध केला। तसेच सरकारला अचानक जाग 200 कोटींच्या लालेची चर्चा। MPSC भरती प्रक्रियेमध्ये सुधारणा झालेली असून 18 सेवा 93 संवर्गाचा नव्याने समावेश केला जातोय। मंत्रिमंडळाची मान्यता, विविध भरती प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची संख्या होणार कमी। चोऱ्या करा आणि महिन्याला 25,000 रुपये पगार घ्या। बिहारी टोळीचे बेरोजगारांना विचित्र ऑफर देण्यात आले। बेरोजगार तरुणांना पगारावरती गुन्हेगारी। सरमांच्या विरोधामध्ये उपस्थित प्रश्नांची चौकशी व्हावी, राहुल गांधी यांच्याकडून मागणी केली जाते। काँग्रेस पक्ष पवन खेरा यांच्या पाठीशी। होर्मुझ नाकेबंदीने भारतावरती संकट, कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा ओलांडली 100. देशभरामध्ये महागाई गगनाला भिडण्याची भीती। लाखो कामगार भारतामध्ये परतले। मोठ्या संस्थांना नफा तर किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते। खरीप पीक विमा जमा करा, अन्यथा महामार्गावरती ठिय्या। मूर्तीच्या पुरामध्ये प्रगत शेतकरी महामंडळाचे SDOंना निवेदन देण्यात आले। ग्रामरोजगार सेवकांच्या संपामुळे मनरेगाचे कामकाज ठप्प झालेले आहे। अकोला जिल्ह्यातील 525 ग्रामपंचायतीमध्ये आंदोलन। शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने आंदोलकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। यंदा जिल्ह्यामध्ये मान्सून कुमकुवत असून सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 90% सुद्धा कमी पाऊस आहे। नैऋत्य मान्सूनचा अद्यावत दीर्घावधी अंदाज मे अखेर येणार। 4,953 बचत गटांना भरीव निधी, ग्रामीण उद्योगांना बळकटी मिळते। वाशिम जिल्ह्यामध्ये उमेदचे 13,224 महिला बचत गट सक्रिय झाले। दरवाढता शेतकऱ्यांचा स्टॉक क्लिअरन्स सेल। बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे। खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांचा विक्रीवरती भर दिला जातोय। सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर काही ठिकाणी 5,600 रुपयांपर्यंत पोहोचलेले असले तरी याचा पूर्ण फायदा हा सगळ्याच शेतकऱ्यांना मिळेल असे नाही, कारण ज्यांनी खरीपासाठी सोयाबीन हाती ठेवत दरवाढीची प्रतीक्षा केलेली आहे त्यांनाच या दरवाढीचा फायदा होत आहे। शक्तीपीठ महामार्गावरील भविष्याचा विचार करून 2 वर्षांमध्ये 80 एकर जमिनीची खरेदी केली। 17 कोटी रुपयांचे व्यवहार झाले। कळमन पडसाळी हद्दीमध्ये खरात, साळुंके, खरमाटे, पोपळे यांच्याशी जमिनी। बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पासाठी 125 एकर भूसंपादनाला गती आलेली असून शहराला 2.4 TMC पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लवकरच पायाभरणी होण्याची चिन्हे दिसून येत आहे। खानगावामध्ये भरणार लासलगाव बाजार समितीचा उपबाजार। शासनाकडून 8.65 एकर जमीन प्रदान करण्यात आली। मालेगाव तालुक्यातील 6,000 शेतकऱ्यांकडे 75 कोटींची थकबाकी असून पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ठप्प झालेली आहे। कर्जाचे पुनर्गठन नसल्याने कर्जमाफी लाभीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण कर्जमाफीसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे शेतकरी वेळेवरती कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। उष्णतेचा वाढला ताप, जलसाठ्यांची होते वाफ। 46% पाणीसाठा उपलब्ध असून बाष्पीभवनाचा वाढलाय वेग। नाशिक जिल्ह्यामध्ये 12 दिवसात 3.5% झाली घट।
लासलगाव बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, दुपारनंतर लिलाव पूर्ववत झाले, नवे व्यापारी सहभागाने वाद निर्माण. सरकार आम्ही कुठवर ताटकाळाचे, बारदाना द्या आणि चणा घ्या, शेतकऱ्यांचा टाहो फुटतोय. नाफेडची खरेदी ठप्प झालेली असून खुल्या बाजारामध्ये होतोय मोठी लूट. चारा टंचाईमधून कशी करावी सुटका, पशुपालक चिंतेमध्ये सापडलेला आहे. 5.25 लाख पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पशुसंवर्धन विभाग म्हणतो चारा मुबलक आहे. भोकरदन तालुक्यामध्ये सीड कांदा बहरलेला असून मधमाशांअभावी अनेकांची पाठ फिरवलेली आहे. मात्र देहेडच्या शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी ठरला. रणरणत्या उन्हामध्ये नको वनवन, एप्रिलमध्येच मिळेल तिप्पट रेशन, दुकानदारांना सुरू झाला मालपुरवठा. लातूरला 17,711 टन गहू तर 7,385 टन तांदूळ मंजूर. युद्धाने पीक करपणार असून पीव्हीसी पाईप, लॉन्चिंग, ठिबक साहित्यांची दरवाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. आखाती देशांमधील युद्धाची झळ पोहोचते. शेतीचे बजेट आता कोलमडणार. गुढीपाडवा गेला, अक्षय तृतीया आली तरी सुद्धा सालगड्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. वाढत्या महागाईमुळे मजुरांच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहे. 1.25 वार्षिक लाख, 1.25 लाखाची होते मागणी. एसटीबीटीची विक्री सिंडिकेट सक्रिय झालेला असून कृषीसमोर आव्हान केले जाते. गतवर्षी राज्यामध्ये सर्वाधिक कारवाया अमरावती जिल्ह्यामध्ये झाल्या तरी सुद्धा यंदा शिरकाव. जर बारदाना न मिळाल्यास पणन कार्यालयामध्ये तूर चणा ओतणार, बळवंत वानखडे म्हणाले. तसेच वीरेन जगताप यांचा एल्गार. ज्वारीला आता श्रीमंती थाट, पोळी स्वस्त पण भाकर झाली अतिमहाग. भंडारा जिल्ह्यामध्ये बाहेरून केली जाते ज्वारीची आयात. पोषण मूल्यामुळे ज्वारीच्या दरामध्ये झाले मोठी वाढ. भंडारा जिल्ह्यामध्ये उद्दिष्ट होते 3,600 हेक्टरचे, मात्र सिंचन केवळ 2,000 हेक्टरलाच मिळते. करडी गावामध्ये जलसंकट गळत असून 2 दिवसांपासून पुरवठा बंद आहे. मोटार पंप नादुरुस्त, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उन्हाळ्यामध्ये समस्या आणखी भीषण होणार. खत साठ्यावरती अधिकाऱ्यांची नजर असून नोंदणी विक्रीची अट जाचक ठरते. नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. माल पोहोचवण्यापासून विक्रीपर्यंत कडक निर्बंध. पाणीकर थकविला असून पुरवठा संकटामध्ये आलेला आहे. 40 कोटींची पाणीपट्टी थकवलेली आहे. पिपरीसह 13 गावांमधील पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जाते. 15 पैकी केवळ 5 दिवस शेतमालाचा लिलाव होणार. यवतमाळ समितीबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या असून तूर सोयाबीनचे दर दबावामध्ये आहे. दूधगंगा नदीवरती घाट बांधा, कागल पालिकेकडून मागणी केली जाते. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला जातोय. 6 पदरीकरणामध्ये 2 पूल. शेती पाण्यासाठी तारडी कन्हेर प्रकल्प अधिकाऱ्यांकडे साकडे घातले जाते. खटाव पूर्व भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली असून शेती आणि जनावरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. अन्यथा 105 गावांमधील शेतकऱ्यांचा लाँग मार्च. भारत पाटणकर म्हणाले, मानेवाडी येथे शेतकरी मेळावा. ही योजना दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरत आहे. भडगावमध्ये ज्वारी मका खरेदीसाठी ऑनलाईन टोकन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. 3,748 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी भडगाव शेतकरी सहकारी संघाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया लवकरच सुरू करावी. तेलंगणातील 5 जहाल माओवाद्यासाठी चक्रव्यूह. चाहोबाजूंनी कोंडी केली जाते. 5 राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जात आहे. उन्हाळी पिकांचा पेरा जोरामध्ये असून भुईमुगाला सर्वाधिक पसंती मिळते. 6,896 हेक्टरवरती पेरणी पूर्ण झालेली आहे. 64,000 हेक्टरवरती नवीन ऊस लागवड करण्यात आली. पशुधन घटल्याने शेणखत टंचाई भासते. दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. एका ट्रॉलीसाठी 4,000 रुपये खर्च होतोय. पशुपालनात चालना देण्याची गरज आहे. बीजोत्पादनातून महिला समीक्षीकरणाचा जालना पॅटर्न. हरभऱ्याच्या BDN 798 विश्वराज वाहनाचे 40 एकरावरती बीजोत्पादन. आश्वासनांचा पाऊस पडतोय. पाण्याचे नळ कोरडेच असून लोकप्रतिनिधीकडून विश्वासघात केला जातोय. सोलापूर शहराला 5 दिवसांमधून एकदाच पाणी मिळतंय. तालुक्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असून कडब्यासह गवताचे दर सुद्धा भिडले गगनाला. जनावरे जगवण्याचे बळीराजांपुढे नवीन आव्हान आहे. लाभार्थ्यांचे लक्ष हप्त्याकडे लागून असून घरकुलासाठी अधिकाऱ्यांना साकडे घातले जाते. हातकंगले तालुक्यातील हे चित्र असून 3 ते 4 महिने हप्ताच नाही. 3,200 लाभार्थी अडचणीमध्ये सापडले. उसने पैसे कर्ज काढून बांधकाम केले जाते.
जिल्हा बँकांचे अर्थसहाय्य, बहिणींनी थाटला व्यवसाय, वाढीव कर्ज मर्यादेचे स्वरूप कशा पद्धतीने बघा. कर्ज मर्यादा 50,000 रुपये, परतफेडीची मुदत 48 महिन्यांपर्यंत मिळते, व्याजदर 10%, मासिक हप्ता येतो 1,268 रुपये. बँकेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्ज योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. वर्षामध्ये 16,775 महिलांना 50 कोटी रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला. नैसर्गिक गुळ खरेदीला व्यापाऱ्यांचा विरोध होतोय. शेतकऱ्यांची कारवाईची मागणी केली जाते. बाजार समितीच्या भूमिकेकडे लक्ष लागून असून गुळाचे सौदे बंदमुळे गुळ विभागामध्ये शुकशुकाट. शेतीचा पूर्ण खर्च गृहीत धरूनच MSP निश्चित करावी. शेतकऱ्यांच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस देण्यात आली. शेतकऱ्यांवरती अन्याय झाल्यास रस्त्याचे काम सुरू होऊ देणार नाही. आमदार कोकाटे यांची ग्वाही. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग भूसंपादन प्रक्रियेला वेग आलेला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यातील वादामधून तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांचा रास्ता रोखोनंतर व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. पालविहीर गावामध्ये शेततळ्यामुळे नवजीवन. स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणामधून वाढले उत्पन्न. द्राक्ष निर्यातीमध्ये 35% घट झालेली असून युद्धाचा चांगलाच फटका बसतोय. पावसामुळे जवळपास 50%पेक्षा अधिक द्राक्ष बागा बाधित झालेल्या आहेत. उन्हाचा तडाखा बसलेला असून टोमॅटोची पिके होरपडलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेले आहेत. नाशिकमध्ये धरणांमध्ये फक्त 46% जलसाठा उपलब्ध आहे. 127 गावांना जाणवते पाणी टंचाई. 44 टँकरद्वारे भागवली जाते तहान. खत, ठिबक सिंचन साहित्याच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांसह कृषी साहित्य विक्रेत्यांना याचा सुद्धा फटका बसतोय. बाजारामध्ये मंदीचे वातावरण आहे. ठिबकचे अनुदान सुद्धा वाढवावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे. राज्यामधील हजारो गावे रावसाहेबांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तलाठी भरती रखडलेली असून अतिवृष्टीसह इतर शासकीय कामांची गती सुद्धा मंदावलेली आहे. पोट हिश्श्याची मोजणी 200 रुपयामध्ये होणार. शेतकऱ्यांची थांबणार आर्थिक लूट. कौटुंबिक तंटे सुद्धा आता मिळणार. महिन्यामध्ये होणार प्रक्रिया पूर्ण. UPSCच्या धर्तीवरती महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम. शासकीय भरती प्रक्रियेमध्ये मोठा बदल झालेले असून मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भोंदूखराच्या बंगल्यावरती ईडी पडलेली असून आयकरचा छापा घालण्यात आलेला आहे. 10 तासाहून अधिक वेळ तपासणी करण्यात आली. नाशिक, पुणे, शिर्डीमध्ये 11 ठिकाणी एकत्र कारवाई करण्यात आली. नोएडामध्ये आंदोलन चिघळलेले असून मागण्यांसाठी कामगार आक्रमक झालेले आहे. गाड्या पेटवलेल्या असून वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली. दिल्लीमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले. सीमावर्ती भागामध्ये कडक बंदोबस्त. डॉक्टर आंबेडकर आदर्श शाळेमधून देणार 10वीपर्यंत शिक्षण. पहिल्या टप्प्यामध्ये 8 जिल्ह्यांमधून 412 सरकारी शाळांची निवड केली जाते. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. अमेरिकेच्या धमकीनंतर तेल संकट गडद झालेले आहे. होर्मुझवरून नाकेबंदी करण्याच्या घोषणेमुळे सर्वच देशांची धाकधूक आता वाढलेली आहे. शहापाळा धरणातील गाळ काढण्यास 22 वर्षांनंतर मुहूर्त मिळालेला आहे. धरणाची जलसंकलन क्षमता वाढणार असून खारेपाटाला पाणी पुरवठा करण्याचा मार्ग होणार सुकर. यंदा पाऊस कमी पडणार असून हवामान विभागाचा पहिला अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 92 ते 95% पाऊस असणार. देशामध्ये टोटल 95% पाऊस. कोकण हापूसची चव 15 मेपर्यंत मिळणार चाखायला. 7 दिवसांमध्ये 4.5 लाख आंबा पेट्यांची आवक झालेली आहे. कोकण हापूसच्या सर्वाधिक 53,000 पेट्या. उपग्रह पीक पाहणी. कृषी मंडी अहवालाने विमा भरपाईमध्ये घटीची शक्यता वर्तवली जाते. शेतकरी हवालदिल झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.